नमस्कार मंडळींनो, आज मी घेऊन आलेली आहे मस्त अशी झणझणीत दुधी भोपळ्याची भाजी. ज्या कोणाला आवडत नाही, तुम्ही जर अशी ट्राय केली रेसिपी तर नक्कीच तुम्हाला पण आवडेल. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरून. अशा पद्धतीने मी एक दुधी भोपळा कोवळा घेतलेला आहे. कधी पण भाजीसाठी कोवळाच भोपळा घ्यायचा आहे. भाजीसाठी लागणारं साहित्य मी इथे सांगणार आहे. 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते पण भाजलेलं. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 चम्मच मीठ, 2 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच हळद घेतलेली आहे. आता आपल्याला भोपळ्याला थोडंसं मागचं कातरून घ्यायचं आहे देठ, कारण कातरून याला आपल्याला पूर्ण असं छेलून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने छेलून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे असं छेलायचं नसेल तर नक्कीच घ्या, कारण यामुळे खूप लवकर म्हणजे आपलं भोपळं म्हणा किंवा बटाटं म्हणा लवकर छेलून होतं. अशा पद्धतीने आपला भोपळा मस्त असा छेलून झालेला आहे. आता आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत आणि 2 भाग करून याला आपल्याला छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेत आहे. कधी पण भाजीसाठी आपल्याला कोवळा भोपळाच वापरायचा आहे. निब्बर भोपळ्याची भाजी छान लागत नाही, त्यामुळे घेतानाच आपण कोवळा भोपळा घ्यायचा. याचे असे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ही भाजी आवडत नसेल, खास करून लहान मुलांना अजिबात ही भाजी आवडत नाही, जर तुम्ही अशी रेसिपी ट्राय केली तर नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि जे कोणी खाणार नाहीत त्यांना पण आवडेल. अशा पद्धतीने याचे आपण तुकडे करून घेतले आहेत. बघू शकता. आता याला थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला भोपळा काळा पडणार नाही. आता वरतून आपण यामध्ये थोडासा लसूण आपण छोटा छोटा ठेचून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे. लसूण भाजीमध्ये खूप छान लागतो, चवच अप्रतिम येते, त्यामुळे लसूण जास्त असा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. आता कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. कढईला पूर्ण आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये तेल टाकणार आहोत आपण. मी यामध्ये तेल टाकून घेणार आहे 2 चम्मच, कारण मी भाजीमध्ये जास्त तेलाचा वापर करत नाही. तेल टाकलं म्हणजेच भाजी चांगली होते असं काही नाही. तेल कमी असल्यानंतर पण फक्त आपले मसाले व्यवस्थित झाले म्हणजे भाजी चांगली लागते. त्यासाठी मी 2 चम्मच तेल टाकून घेतले. आपल्याला तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये सुरुवातीला टाकून घ्यायची आहे मोहरी. कधी पण सुरुवातीला आपल्याला मोहरीच टाकायची आहे. त्यानंतर टाकून घेणार आहोत आपण जिरे. जिरे कधी पण निवडायचे आहेत, कारण जिऱ्यामध्ये जिऱ्यासारखाच खडा असण्याची शक्यता असते. जिरे कडकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण लसण. अशा पद्धतीने आता थोडंसं असं आपण याला हलवून घेणार आहोत. बघू शकता लसण खायला खूप छान लागतो भाजीसोबत, आणि ही भाजी तर खायलाच छान लागते. मला तर खूप आवडते आणि तुम्ही जर अशी केला तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल. त्यासाठी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. वरतून टाकणार आहोत आपण मस्त अशी कोथिंबीर. कधी पण तेलामध्येच कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट आणि त्यानंतर टाकणार आहोत हळद. लाल तिखट म्हणा हळद म्हणा पूर्ण आपल्याला तेलामध्येच टाकायचं आहे, कारण तेलामध्ये टाकल्यामुळे लाल तिखटाला मस्त असं मिक्स होतं आणि खायला खूप छान चव लागते. त्यामुळे लाल तिखट कधी पण आपल्याला तेलामध्येच थोडासा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता वरतून आपण टाकून घेणार आहोत दुधी भोपळ्याच्या केलेल्या फोडी. अशा पद्धतीने मी फोडी टाकून घेत आहे, बघू शकता. आणि याला पूर्ण असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे, जेणेकरून आपले करपणार नाही. त्यासाठी मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि 1 ते 2 मिनटासाठी आपण याला परतून घेणार आहोत. जर तुम्ही सेम अशीच कुकरमध्ये भाजी करत असाल तर त्याला 1 शिट्टी होईपर्यंत बस झाले. म्हणजे कुकरमध्ये जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये पण करू शकता. अशा पद्धतीने पूर्ण असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. वरतून आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाण्याचं कूट भाजलेलं आहे. कधी पण भाजीला भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचाच वापर करायचा आहे. त्यानंतर वरून टाकायचं आहे आपल्याला मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर याला आपण असं परतून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण असं परतून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला पूर्ण आपल्या दुधी भोपळ्याच्या फोडीला लागला पाहिजे. आणि कधी पण आता गॅसची फ्लेम आपण थोडीशी अशी कमी करणार आहोत. कधी पण दुधी भोपळ्याच्या भाजीला पाणी कमीच टाकायचं आहे, जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही.
त्यामुळे मी कमी पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने झाकून ठेवणार आहे 5 मिनटासाठी. अशा पद्धतीने बघू शकता मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही भाजी आपण चपातीसोबत आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटू